या भागाचा जर सगळा विचार केला तर हडपसर गाव आणि सातवडी हा जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये एकंदरीत 84,000 लोकसंख्या आहे आणि 64,000 मतदार आहे। त्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून 5 वेगवेगळे भाग कामासाठी आता आपण रचना केलेली आहे। एक हडपसर गाव, दुसरा ससानीनगर, तिसरा काळेपड, चौथा गाडीतळ आणि 5वा सातवडी गोंधळीनगर। या भागामधल्या समस्येच्या बाबतीत जर म्हणायचं म्हणजे की सर्वात जास्त जी समस्या आहे ती वाहतूक समस्या ही फार मोठी समस्या आहे। तर वाहतुकीचा हडपसरमधून पुण्यातून जर लोकांना हडपसरला यायचं असेल तर पुण्यातून भैरवनाला यायला अर्धा तास लागतो, पण भैरवनालामधून जर हडपसरमध्ये यायचं असेल तर जवळजवळ 1 तास लागतो। पूर्वी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिरोडकर यांनी जे पूल केलेला आहे त्या पुलाचं जर आपण पुलावून जर आला तर भारतामध्ये हा एकमेव पूल असा आहे की ज्या पुलाला सिग्नलची गरज आहे। म्हणजे आपण पूल कशासाठी करतो की कुठल्याही प्रकारे सिग्नलची आवश्यकता नसायला पाहिजे, असा पूल या ठिकाणी झालेला आहे। तिथून पुढे आपण आल्यानंतर गाडीतळावरून सातवडीकडे आपण जे वाय टर्न दिलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा तो जो वाय दिलेला आहे तो यू टर्न जो झालेला आहे तो यू टर्न इतका डेंजर झालेला आहे की तिथे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। या भागाचा दुसरी जी समस्या आहे ती कचऱ्याची समस्या फार मोठी आहे। हडपसर आपला जो प्रभागाच्या बाजूला रामटेकडी जो भाग आहे त्या भागामध्ये कचरा समस्या ही फार मोठी आहे। पुणे शहराचा पूर्ण कचरा त्या ठिकाणी एकत्र केला जातो। संध्याकाळ झाली की त्या ठिकाणी एवढी दुर्गंधी येते, एवढा वास येतो की त्याचा हडपसर गाव असेल, ससानीनगर असेल, काळेपड असेल आणि सातवडी असेल या भागामध्ये दुर्गंधीमुळे आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे। मध्ये डेंग्यूचं प्रमाण एवढं झालं होतं की त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं। ही तर समस्या असताना हडपसर परिसरामध्ये काळेपड भाग जो असा आहे की ज्या भागामध्ये दिवसाड पाणी येतं। आपण म्हणतो की आता महानगरपालिका महापौरांनी सांगितलं की आम्ही दिवसातून 2 वेळा पाणी देऊ, पण इथं 2 दिवसातून एकदा पाणी येतंय। दिवसातून एकदा पाणी आलं तरी चालणार आहे, पण ते पाणी मुबलक आणि व्यवस्थित पाणी मिळावं ही आमची मागणी आहे। भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे इथले सगळे नगरसेवक निवडून आल्यानंतर, पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा झाल्यानंतर आम्ही हडपसर जो प्रभाग आहे सातवडी, हडपसर सातवडी या प्रभागामध्ये आम्ही 2-3 गोष्टी प्रामुख्याने करणार आहोत। या भागामध्ये काळेपडला जवळजवळ 17 एकर क्षेत्र असं आहे की जे रेल्वे खात्याकडे आता वर्ग झालेला आहे। त्या भागामध्ये रेल्वे क्वार्टर होणार आहे, पण काळेपड भागामध्ये बगीचा आणि प्लेग्राऊंडची फार आवश्यकता आहे। मग आम्ही त्या भागामध्ये ते जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये बगीचा आणि प्लेग्राऊंडसाठी मागणी करणार आहोत। दुसरी एक समस्या या भागामधली प्रामुख्याने आहे की एक सरकारी दवाखान्याची फार गरज आहे। ही प्रशस्त जर दवाखाना या भागामध्ये झाला, कारण इथं सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक आहेत, सेवा वस्तीतली लोक आहेत। दवाखान्यामध्ये जर एखादं पेशंट ॲडमिट केलं तर 25,000 आणि 50,000 रुपये बिल भरण्याची त्यांची कॅपॅसिटी नाही आहे। जर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये फडणवीसांचं सरकार आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही या भागामध्ये मोठं एक सरकारी दवाखाना सुरू करायचा आमचा सर्वांचा जाहीरनाम्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे। दुसरी एक आमची मागणी आहे की या भागामध्ये समजा उद्या आग लागली तर इथून 4 किलोमीटर अंतरावर अग्निशामक दल आहे। जर आपण आमच्या प्रभागामध्ये आम्ही अग्निशामक दलाची एक मागणी करत आहोत। दुसरे जे ज्येष्ठ नागरिकांची संख्या या ठिकाणी भरपूर आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही समाज मंदिराची सुद्धा उभारणी करण्याचा हा आमचा संकल्प आहे आणि सर्वसामान्य जी लोक आहेत त्या लोकांसाठी त्यांच्या घरोघरी जाऊन प्रश्न सोडवण्याचा असा आमचा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि या भागातील आमदार योगेश अण्णा टिळेकर, तसेच या भागातील ज्येष्ठ नेते माननीय दिलीपबाबा तुपे आणि आमच्या प्रभागातील नेते मारुतीबाबा तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या भागातील सर्व नागरिकांचे प्रश्न सोडू आणि याच प्रभागात 2-4 ठिकाणी मोठ्या झोपडपट्ट्या आहेत, त्यांचं शासन नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी ज्या आता गरिबांना घरे ती प्रामुख्याने ती योजना या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा हातात घेऊ व प्रत्येक झोपडपट्टी धारकाला घर या ठिकाणी कसं मिळवून देता येईल त्यासाठी आमचे पहिला मानस असेल। हडपसरमध्ये महिलांचं सशक्तीकरण हे फार गरजेचं आहे की ज्या रीते महिलांना कुठल्याही गोष्टीत शक्यतो भरपूर इथे मध्यमवर्गीय समाज असल्यामुळे महिला बहुतेक करून घरी असतात, त्यांच्या बऱ्याच अशा काही समस्या आहेत की ज्या त्या आम्ही सोडवायचा प्रयत्न तर करत आहोतच, त्याबरोबर त्या सशक्त झाल्या पाहिजेत। महिला सबलीकरण
हे झालं पाहिजे यावर भारतीय जनता पक्षाचा नेहमीच भर राहतो आणि यापुढेही राहील.